नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सदना फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजकांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। प्रत्येकाची इच्छा असते की साहेबांसोबत आपला एक फोटो असावा आणि आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या हा आपल्याला इथे स्टेजवर जाणवतोय। डॉक्टर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, एक यशस्वी राजकीय त्यांचं कौतुक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। कौटुंबिक प्रेम या सर्व थरांवरती साहेबांचं एक वेगळं स्थान राहिलेलं आहे। स्टेटले फार्मा डॉक्टर प्रवीण जाधव आणि टीम, मी सगळ्यांना विनंती करतो त्यांनी प्लीज रेडी राहायचंय। स्टेजच्या उजव्या बाजूने वर यायचंय आणि डाव्या बाजूने खाली जायचंय। स्टेटले फार्मा डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर सुजित ढमाले, श्री प्रदीप कदम आणि श्री बलजीत डोगरा। विनायक अत्रे, डॉक्टर विनायक अत्रे। पीसी डायग्नोस्टिक्स श्री डॉक्टर कुशल कोहली सर, प्लीज बी रेडी सर। हेलो डॉक्टर कुशल कोहली, पीसी डायग्नोस्टिक्स। डायरेक्ट त्यानंतर सुशील पॅन लॅब अँड आरती डायग्नोस्टिक्स, सुशील सिंग, सुनील सिंग अँड द होल फॅमिली। आय रिक्वेस्ट देम टू बी फास्ट ऑन द स्टेज। म्युझिक चालू करो। सुशील पॅन लॅब अँड आरती डायग्नोस्टिक्स से सुशील सिंग, डॉक्टर सुनील सिंग and the whole family. त्यानंतर आरोग्य धाम से संचालक डॉक्टर उदय कुलकर्णी एंड डॉक्टर मधुकर कुलकर्णी, प्लीज बी रेडी। लाइंड अप बाय डॉक्टर जितेंद्र पवार, सुधांशु हॉस्पिटल, प्लीज बी रेडी फॉर द फेलिसिटेशन। साधना फाउंडेशन ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळा 2025 चा सोहळा साहेबांच्या उपस्थितीमुळे एक वेगळ्या उंचीवर आणि वेगळी रंगत या सोहळ्याला लाभलेली आहे। आरोग्य धामचे संचालक उदय कुलकर्णी सर, डॉक्टर उदय कुलकर्णी आणि डॉक्टर मधुकर कुलकर्णी आयुर्वेदामध्ये एक वेगळं काम त्यांनी ठाण्यामध्ये केलेलं आहे। ठाणे आणि ठाण्याच्या बाहेर ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन टीचिंग्स मध्ये सक्रिय असतात ते। डॉक्टर जितेंद्र पवार यांनी तयार राहायचंय। थँक्यू सर। सुधांशु हॉस्पिटल अँड आयसीसीयू आणि अनेक उद्योगांमध्ये हॉटेल इंडस्ट्री आहे, रिसॉर्ट इंडस्ट्री आहे, सामाजिक काम आहे, यामध्ये अग्रगण्य असं व्यक्तिमत्व डॉक्टर जितेंद्र पवार ते त्यांच्या कुटुंबासोबत इथे उपस्थित आहेत। Followed by Dr. Budlani sir, Molecular Path Lab, please be ready sir. Molecular Path Lab and ENT Hospital, Dr. Sunil Budlani. IMA ठाणा चैप्टर से पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर सुनील बुधलानी सर।
राजीव शिंदे यांना मी विनंती करतो त्यांनी तयार राहायचंय. डॉक्टर सुनील बुदलानी, मॉलिक्युलर पॅथ लॅब अँड डॉक्टर बुदलानी ENT हॉस्पिटल. अतिशय गौरवाचा असा क्षण साधना फाउंडेशन ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळा 2025. Dr. Sunil Budlani, Molecular Path Lab and ENT Hospital. And last but not the least, Dr. Rajiv Shinde, Sacred Hill Bridge Private Limited. महाराष्ट्र डॉक्टर असोसिएशनचे सुद्धा पदाधिकारी ते आहेत आणि अनेक सामाजिक गोष्टींमध्ये त्यांचं कार्य मोठं आहे. एक उद्योजक म्हणून त्यांनी अतिशय मोठं नाव त्यांनी या क्षेत्रामध्ये कमावलेलं आहे. डॉक्टर राजीव कोंडाजी शिंदे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोहळ्याच्या निमित्ताने. साहेबांच्या उपस्थितीमुळे वेगळी रंगत आणि वेगळा उत्साह या कार्यक्रमाला लाभलेला आहे. आणि आता या सोहळ्याचे जे ज्यांनी आयोजनामध्ये आपला मोलाचा वाटा दिलेला आहे त्या सर्वांना मी फक्त फोटो काढण्यासाठी इकडे वरती बोलवतोय. सर्वांनी प्लीज लवकरात लवकर यावं. साधना फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर्स यांचं कौतुक करण्यात येते. महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळा ठाण्यात सुरू आहे. स्टेजवरची गर्दी कृपया कमी करावी. अतिशय कमी वेळ आहे. दुसरा कार्यक्रम लाईन अप आहे आणि त्यांनाही उशीर झालेला आहे. ती छोटी पाटील बाळ कुठे आहे? नितेश पाटील तुझी मुलगी कुठे आहे? आली आली स्टेजवर. स्टेजवरची गर्दी कृपया कमी करावी. साहेबांचं या कार्यक्रमाबद्दलचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. कृपया प्रत्येकाने आपापल्या आसनावरती बसून घ्यावे. साधना फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्टेज पूर्ण मोकळा करावा प्रत्येकाने.
फोटो सेशन झालेलं आहे, त्यामुळे मला वाटतं का भाषण करायची गरज नाही. शुभेच्छा द्यायला मी तुम्हाला आलो, उशीर झालाय. मुंबईमध्ये बरेच कार्यक्रम होते आणि त्यामुळे इथे पोहोचायला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी आपल्या साधना फाउंडेशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे या साधना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर समिता गोरे, जे.बी. भोर, कैलास पवार, दिनकर देसाई, प्रदीप ढवळसर, बाकी उपस्थित राम रेपाळे, अशोक पैती, सर्व मान्यवर आणि हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायामध्ये दिलेल्या महान योगदानासाठी हा पुरस्कार आज या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये योगेश सूर्यवंशी, डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर कुशल कोळी, सुशील सिंग, डॉक्टर मधुरा कुलकर्णी, डॉक्टर जितेंद्र पवार, डॉक्टर बुदलानी, डॉक्टर राजीव शिंदे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि खरं म्हणजे डॉक्टर हा समाजामध्ये एक महत्वाचं स्थान, मानाचं स्थान असलेला एक घटक आहे. आणि आपण डॉक्टरांना आई वडिलांनंतर म्हणजे खरं म्हणजे देवानंतर देवाचं दुसरं रूप म्हणून, कारण जीवदान देणारा डॉक्टर असतो आणि आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण बरा होऊन गेला पाहिजे ही भावना प्रत्येक डॉक्टरची असते. परंतु कधी कधी लोक येतात, अगदी रुग्ण बनून येतात आणि स्वतःच्या पायावर चालून हसतमुखाने जातात. हा आनंद डॉक्टरांना असतो, हे समाधान असतं की आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट बरा होऊन गेला पाहिजे आणि ही यासाठी तो मेहनत करत असतो. पण कधी कधी दुर्दैवाने दुर्दैवी घटना घडतात. परंतु त्या दुर्दैवी घटनांमध्ये आपण समाजाने देखील या ठिकाणी जी काही भूमिका, महत्वाची भूमिका आपण आणि महत्वाची भूमिका वठवली पाहिजे. कधी कधी लोक डॉक्टरांना दोष देतात आणि कधी कधी अत्यवस्थ झालेला पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याला कधी कधी वाचवणं देखील कठीण होतं. आणि म्हणून शेवटी डॉक्टर हा प्रत्येकाला, जो कोणी पेशंट येतो त्याला ऍडमिट देखील करतो आणि त्याचा जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच ठिकाणी डॉक्टरचं जे काही स्थान आहे ते महत्वाचं आहे. खरं म्हणजे सेवा, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असं मानून डॉक्टर काम करतात. आणि मी देखील त्यामधलाच एक सेवक आहे. मी मुख्यमंत्री जरी होतो तरी सुद्धा मी चीफ मिनिस्टर न समजता कॉमन मॅन समजायचो. आणि आता मी डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे, DCM आहे. आता मी सांगतो मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामा नये.
सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं. आमच्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. खरं म्हणजे या लाडक्या बहिणींनीच या राज्यामध्ये इतिहास घडवला. 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, आणि तिथंच सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. आणि अनेक लोकांनी सत्तेचे एमएलए मानले होते, 5 स्टार हॉटेल बुकिंग केले होते, मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं होतं, पण त्यांची सगळी बुकिंग आमच्या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी बुकिंग रद्द केली आणि पुन्हा महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थानापन्न झालं. पदं येतात जातात, सत्ता येते जाते, पदं वर खाली होतात, परंतु मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी जे 2.5 वर्षामध्ये जे काम केलं, विविध क्षेत्रासाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी, अगदी ज्येष्ठांसाठी आणि सगळ्यात म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मला त्याचा आनंद आहे. आणि सगळ्या पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली, ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे तुमचं वैद्यकीय क्षेत्र जे आहे, आमचं जसं इमर्जन्सी फायर ब्रिगेड सर्व्हिस असते कधी 24/7, तसं तुमचंही 24/7 आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण मला आठवत आहे की कोविडमध्ये देखील आपण पाहिलं, कोविडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करताना डॉक्टरही पाहिले आपण, आणि समाजात सेवा करणारे पाहिले. आणि त्यावेळेस तर आपले देखील परके झाले होते आणि ते अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं. आणि त्यावेळी मी अनुभव घेतला की लोक किती घाबरलेली होती. काही लोक तर हार्ट अटॅकमुळे गेली, आणि म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय सगळं पांढऱ्या पीपी किटमध्येच होते, त्यामुळे माणूस काय आपला दिसतच नव्हता कोण, आणि नातेवाईक तर जाऊ शकत नव्हता. पण मला आठवत आहे की मला अनेक त्यावेळेस मेसेज यायचे आणि सांगायचे मी ऍडमिट आहे, माझी आई ऍडमिट आहे, माझी बहीण ऍडमिट आहे, संपूर्ण परिवार ऍडमिट आहे. आता काय मला काय माझं खरं वाटत नाही, मी तुम्हाला भेटेन की नाही माहित नाही, पण शेवटचा एकदा भेटून जा कधी कोविड मध्ये. आणि मग मी विचार करायचो, अरे बाबा खरंच काय बरं वाईट झालं तर हे आपल्या मनामध्ये कायम स्वरूपी एक चुकचुक आणि शंका राहील, आणि आपलं एक खंत राहील, चिंता राहील. आणि म्हणून मी पीपी किट घालून सुरू केलं. मग रोज मला मेसेज यायला लागले, त्यांना कळलं आता भेटायला लागलं. नाही, त्यामध्ये मॉरल सपोर्टची आवश्यकता होती. मी पाहिलं त्यावेळेस लोकांना एक धीर देण्याची आवश्यकता. सिव्हिल हॉस्पिटलचं उदाहरण आहे, कुठे गेले डॉक्टर, इतके डॉक्टर आहे, काय झालं होतं तुमचं हॉस्पिटल तर बंद झालं होतं, म्हणजे बंद पडलं असतं. मी गेलो बघायला त्यांच्याकडे, ते आपण ते कुठले पोर्टा केबिन बघायला आलो. पोर्टा केबिन बघायला गेलो तर म्हणजे जे बेड फुल झाले होते, मग आणखी आपल्याला 70 का 75 आपण पोर्टा केबिन आणले. 150 बेड रात्रभरात सुरू झाले, आणि मला समजलं 40 डॉक्टर आणि स्टाफ कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे. आणि बाकी लोक पण चिंतेमध्ये होते, बोले आता कसं करणार, आणि हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर. मग मी म्हणालो कुठे आहेत ते डॉक्टर, बोले वॉर्डमध्ये. तर मला तुम्ही होते ना तेव्हा, पवार साहेब बोले तुम्ही जाऊ नका, इथे थांबा, मी माहिती देतो. मी बोललो मला पीपी किट आणा, मी चाललोय, तुम्ही इथे थांबून घ्या, खुर्चीवर बसा. आणि मी गेलो, त्या डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांना खरंच फार मोठा दिलासा मिळाला, आणि डॉक्टर देखील ते तिथं जे जे काय आवश्यक होतं, माझं बघा फटाफट काम असतं, बघतो, पाहतो, लिहितो वगैरे काय नाही, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आणि मी ताबडतोब फटाफट जे आवश्यक आहे ते केलं. आणि ते डॉक्टर एकदम मला बोलले, साहेब चिंता करू नका, आम्ही बरे झालो की पुन्हा आम्ही या रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होतो. आणि हे पाहिल्यानंतर जे चिंतेमध्ये दुसरे डॉक्टर होते त्यांनाही बळ मिळालं, आणि ते हॉस्पिटल हजारो रुग्णांना त्यांनी सेवा दिली. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे डॉक्टर जे आहे, हा डॉक्टर एक समाजातला एक अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि म्हणून आज ज्यांचा सन्मान गौरव झालेला आहे, या त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अनेक गोष्टी पाहतो आपण, डॉक्टर, हॉस्पिटल, आपल्या काही
जे असोसिएशन आणि त्याचबरोबर डायग्नोसिस सेंटर हे सगळ्या लोकांचं एक वेगवेगळं योगदान आहे. आणि म्हणून खूप वेळा मी हॉस्पिटललाही फोन करतो. त्यात मोठी हॉस्पिटल असतात, छोटी असतात, काही गरीब पेशंट असतात. मग त्यांचं आर्थिक परिस्थिती खराब असते. मग आम्ही सांगतो त्याचं बिल कमी करा. मग त्याचं बिल कमी होतं. पण कधीही कुणीही असं नाकारलं नाही आणि सगळ्यांनीच सहकार्य केलं. त्या काळचं मला आठवत आहे. रेमडेसिवीर सगळ्यांना पाहिजे. रेमडेसिवीर तशी संजीवनी बुटी झाली होती. आणि जर पेशंट गेला रे गेला की तो म्हणायचं रेमडेसिवीर द्या. नातेवाईक फिरायला लागले रेमडेसिवीर. मी एवढे रेमडेसिवीर मागवले पूर्ण देशभरातून किंबहुना देशाच्या बाहेरून पण. कारण त्यावेळेस आता रेमडेसिवीर किती काम करत होतं माहित नाही. कारण मला पण 7 रेमडेसिवीर दिले VIP सेंटर. आणि त्याचा कधी कधी त्रास होतोय. पण मी म्हणालो आता हे दिलेच पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्याकडून जिथून उपलब्ध होतील तिथून उपलब्ध केले आणि रुग्णांना मोफत रेमडेसिवीर दिले. कारण शेवटी त्याच्यात पैसे घेतले की कोणी काय करेल त्याचं माहित नाही, भरोसा नाही. म्हणून ते सगळ्यांना मोफत रेमडेसिवीर, टॉसिलिझुमाब तो ते एक इंजेक्शन लागत होतं त्यावेळेस. आणि मला आठवत आहे की डॉक्टर तर ट्रीटमेंट करत होते. पण मी सांगत होतो काही लोकांना जेव्हा बेड मिळत नव्हता मी म्हणालो पोटावर झोपा. पोटावर झोपल्यामुळे काहीतरी ऑक्सिजन लेवल वाढायची काय. आणि त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपण मदत केली. त्यामध्ये तुमच्या डॉक्टरांचा, असोसिएशनचा, सगळ्याच लोकांचा सिंहाचा वाटा होता. आणि हे कधी नाकारता येणार नाही. आणि म्हणून मला एक अभिमान पण आहे, आनंद आहे ठाण्यातल्या सर्व डॉक्टरांचा की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते, जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस सगळे लोक आपला फायदा तोटा विसरून एकदम कामाला लागतात. जेव्हा कोल्हापूरला पूर आला त्यावेळेस देखील आपली डॉक्टरांची टीम गेली. आपण याला केरळला पूर आला तिकडे आपल्या डॉक्टरांची टीम गेली. चिपळूणला डॉक्टरांची टीम गेली. त्यावेळेस कोणी विचार केला नाही की आमचं हॉस्पिटल, आमचा दवाखाना बंद होईल. एकच आपण विचार केला की रुग्णांची सेवा होईल. कारण तुम्हाला माहित आहे की एकनाथ शिंदे 24/7 काम करणारा कार्यकर्ता आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. शेवटी आपल्याला जे काही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची. त्यामुळे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे हे पाहून आम्ही काम करतो. खुर्चीसाठी, सत्तेसाठी कधीही तडजोड मोह आम्ही केला नाही. पण ज्यांनी खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय, त्या लोकांच्या समस्या काय हे शोधण्याचं काम आम्ही नक्की केलं. आणि म्हणूनच आज महाराष्ट्र पुढे जातोय. महाराष्ट्र देशात नंबर 1 बनतोय. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला जसं पुढे नेत आहे तसं आपण महाराष्ट्राचं देखील मोठं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं $5 ट्रिलियन आहे तर आपलं $1 ट्रिलियन. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे आनंदाची आहे ती. नीती आयोगाने जेव्हा आमच्याबरोबर बैठक केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की $1 ट्रिलियन काय बघताय तुम्ही, फक्त मुंबई आणि MMR म्हणजे आपला परिसर यामध्येच $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट घेतली आहे. आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. 2.5 वर्षात मी जे काही काम केलं ते मला माहित आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही राबवल्या, चांगले विकास प्रकल्पही राबवले. आता देवेंद्रजी आणि आमची टीम या कामाला पुढे नेते आहे. अधिक गतिमान सरकार कसं असतं, हे सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हे महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना तर सुपरहिट झालीच, पण आमचं शासन आपल्या दारी हा देखील एक जो कार्यक्रम झाला त्याला देखील स्कॉच पुरस्कार मिळाला. त्याला देखील देशामध्ये 284 प्रकल्पांमध्ये एक मॉडेल प्रकल्प म्हणून त्याची नोंद झाली शासन आपल्या दारी. कारण शेवटी
लोकांच्या दारी गेलं पाहिजे. बाळासाहेब आम्हाला सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, आणि म्हणून आम्ही शासनच घेऊन गेलो लोकांच्या दारी, आणि त्यात 5 कोटी लोकांना फायदा झाला. 5 कोटी लोकांना. माता सुरक्षित तर कुटुंब घर सुरक्षित, यामध्ये महिलांचा तपासणी झाली पाहिजे. आरोग्य विभागाकडून ते केले, कारण आमच्या बहिणी हेळसांड करतात, आपल्याला स्वतःला वेळ देत नाही, कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये गाडा चालवत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही. म्हणून आम्ही माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित जवळचं 3 कोटी महिलांनी त्याच्यामध्ये तपासणीमध्ये भाग घेतला. कालच मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, आपल्या कोरसमध्ये महिला निरोगी अभियान, उपमुख्यमंत्री महिला निरोगी अभियान, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचं जे प्रमाण आहे, यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्व्हायकल कॅन्सर असेल, आणि या कॅन्सरचे अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे, कारण शेवटी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. म्हणजे आजार होण्यापूर्वी त्याचं अर्ली डिटेक्शन झालं तर तो रुग्ण वाचतो. म्हणून तिथं महापालिका, त्याचबरोबर रोटरी क्लब आणि बिर्ला फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण ती अभियान राबवतोय. 3 महिन्यात 5 लाख आमच्या लाडक्या बहिणींची तपासणी होणार आहे. आणि एका मशीनची किंमत मी विचारली, 3 मशीन नवीन घेतल्यात त्यांनी, सोनोग्राफी मशीन, आणि ऍडव्हान्स सगळ्या. मग मी म्हणालो ते आणखी मशीन घ्या. मी लगेच त्यांना 5 कोटी रुपये नगरविकास विभागाकडून देण्याचा निर्णय घेतला, कारण शेवटी जास्त सोनोग्राफीच्या मशीन आल्या तर आपल्या जास्त महिला भगिनींची तपासणी होईल आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणून शिवसेनेने देखील डॉक्टर सेल केलाय, आणि तुम्ही आपण एकच परिवार आहोत. जेव्हा जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपण एक दिलाने काम करतो, आणि म्हणून मी पहिल्यापासून आपल्याला नेहमीच मनापासून शुभेच्छा देत आलेलो आहे. आणि वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशनचे पहिल्यापासून डॉक्टर आपलं आहे की नाही, आणि टीम आहे, त्यामुळे चांगलं काम आपण करा. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे, ही खात्री आपल्याला देतो. चांगलं काम करत राहा. समाजावर तुम्ही आपण समाजाला जे हवं ते देण्याचं आपण काम करताय, लोकांचे जीव वाचवण्याचं काम करताय, ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या सर्व गौरव मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनट ओ अंकल, साइड में कैमरा है, किधर से ले रहे हो आप? अंकल इधर से पीछे से लो. अरे यार इधर किधर से पीछे से. अरे ये मला असा. ओके सर. हो समोरून सरकार, समोरून सरकार, समोरून सरकार. व्हेरी गुड.